हे गाईंना तोडणारे जे आहे ना, मुतले पाहिजे चड्डीत, असा एक पोरगा गावात तयार करा, सगळ्यांनी मिळून करा. माझं वाक्य आज लिहून ठेवा, गावातली जर गो हत्या बंद झाली आणि कसायांना जाणाऱ्या गायी जर बंद झाल्या, वाक्य लक्षात ठेवा, 4 व्हीलर गाड्या घेऊन फिरतील शेतकरी. कधीच नव्हतं वाईट. गोकुळ म्हणजे काय? आपल्याकडे प्रचार होता, ते काय त्यांच्या घरात गोकुळ आहे. गोकुळ म्हणजे काय? त्या घरात सुख आहे, त्या घरात आनंद आहे, त्या घरात समाधान आहे. गोकुळासारखं घर होतो. गाईचं कुळ ते गोकुळ, आणि आपण सगळे गोकुळातले आहेत, आणि ते कुळच आपण संपवायला लावलं. मानावर घ्या, गाय वाचवा, तिच्यासाठी झगडा भांडा. देवानं सांगितलेलं आहे की तिची सेवा कराल तर मी उभाच आहे. तिला जर कापली जात असेल हिंदूंच्या राष्ट्रात, आपण काहीच करू शकत नाही. कसं देव आम्हाला सुखाचे दिवस देईल हो? बाबा, आपली मोहीम आहे आता पुढच्या काळात. बस 2014 पासून आपण प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये सरकार प्रशासन जर गो हत्या थांबवू शकत नसेल तर आमचे लॉरेन्स बिश्नोईच गो हत्या थांबवतील. त्याच्यामुळे हरिण कापी ना कोण. मला परवा एकाचा फोन आला, म्हटलं बापू हरिण आहे तेवढं बिश्नोईला नेऊन द्या का? का नाही, कोणतरी कापी. अरे कोण नाही कापीत म्हटलं, हरणाला प्रत्येक जण नमस्कारच करतो, मग गाईला का नाही करणार? गाईलाही करील. तुम्ही तितके कडवट व्हा कि तुम्हारे धर्म में गाय को खाना कबूल है, तो हमारे धर्म में गाय खाने वाले को काटना कबूल है. सगळ्यांची जबाबदारी, यांना मदत करा. सदरक्षणाय खल निग्रहणाय, सत्याचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा नायनाट करायचा. ते काही 12 गावं दिले त्यांना, एकटा माणूस काय काय करील? तुम्हाला जे मुंगळा चावला एक काय, मेरेवाला अब्दुल वैसा नाहीये. सीतेला जेव्हा पळवायला आला ना रावण, तेव्हा साधूचेच कपडे घालून आला होता. त्याला 2 व्हीलर तुला फसवण्यासाठीच दिलेली.